नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी निंबाळकर. तुमचं स्वागत आहे गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या रायगड इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. FD वर्सेस SIP. कोणता पर्याय आहे तुमच्यासाठी योग्य? चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया FD म्हणजे काय. FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. FD करण्यासाठी आपल्याला ठराविक कालावधीसाठी एक रकमी रक्कम बँकेत ठेवायची असते. त्यावर आपल्याला निश्चित व्याजदर मिळते. FD ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, विशेषतः वयोवृद्ध लोकांसाठी. आता आपण पाहूया FDचे फायदे कोणकोणते आहेत. फर्स्ट, शून्य जोखीम असते. सेकंड, निश्चित परतावा मिळतो. थर्ड, सोपी प्रक्रिया असते. FDचे तोटे कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे. फर्स्ट, महागाई दरापेक्षा व्याजदर कमी असते. सेकंड, कर लागू होतो. थर्ड, लिक्विडिटी कमी असते, म्हणजेच मध्येच पैसे काढले तर तोटाही होऊ शकतो. आता आपण पाहूया SIP म्हणजे काय. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यात तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवू शकता, म्हणजेच नियमित गुंतवणुकीची सवय लागते आणि दीर्घकालीन उत्पन्न तयार होते. SIPचे फायदे कोणते आहेत. फर्स्ट, महागाईवर मात करण्याची ताकद. सेकंड, कंपाऊंडिंगचा फायदा. थर्ड, थोड्या रकमेपासूनही सुरुवात करता येते, अगदी 500 रुपयापासूनही. फोर्थ, लवचिकता. केव्हाही सुरू करता येते आणि बंदही करता येते. SIPचे तोटे कोणते आहेत. फर्स्ट, बाजारातील चढउताराचा परिणाम होतो. सेकंड, परतावा निश्चित नाही. थर्ड, दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक असतो. चला तर आता FD आणि SIP या दोन्हीची तुलना करूया. FD मध्ये जोखीम कमी असते, तर SIP ही मार्केट बेस असल्यामुळे मध्यम जोखीम असते. FD मध्ये 6 ते 7% परतावा मिळतो, तेही टॅक्सेबल. आणि SIP मध्ये 10 ते 15% दीर्घकालीन परतावा मिळतो. तरलता म्हणजे लिक्विडिटी. FD मध्ये कमी तरलता असते आणि SIP मध्ये जास्त असते. FD मुळे महागाईवर मात होत नाही, तर SIP मध्ये महागाईवर मात करण्याची ताकद असते. आता आपण पाहूयात FD आणि SIP यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला स्थिर उत्पन्न हवं असेल तर FD हा एक चांगला पर्याय आहे. पण जर तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल तर SIP ही एक उत्तम निवड आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही दोन्हीमध्ये गुंतवणूक करू शकता, म्हणजेच सुरक्षिततेसाठी थोडी रक्कम FD मध्ये आणि वाढीसाठी SIP मध्ये. मित्रांनो, FD आणि SIP या दोन्हींचेही फायदे आहेत. फक्त तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात यावर तुमचा निर्णय अवलंबून आहे. जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.